नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. बघा इथे कशी मज्जा सुरू आहे ना. या आहेत मधमाशा. फुलांमधील मध शोषून घेण्याचं काम या तिघी मैत्रिणींचं सुरू आहे. पांढऱ्या शुभ्र पाकळ्यांचं हे फूल. आपण उभे आहोत भक्तीच्या टेरेसवर आणि आपलं आहे हे लिंबूचं झाड. अनेक कळ्यांनी लगडलंय. किरमिजी रंगाच्या त्या कळ्या आहेत, जांभळ्या छटांच्या, आणि फूल तयार झाल्यानंतर त्याच्या पांढऱ्या शुभ्र पाकळ्या तयार होत आहेत. मला सांगायला आनंद वाटतो आहे की आम्ही हे एका मोठ्या कुंडीमध्ये लिंबाचं झाड इथे लावलेलं होतं, अर्थात लिंबूचं बरं का. आणि त्याला गेले 2 वर्षांपासून छान फळं लागत आहे आणि आत्ता त्याचा पुन्हा एकदा फुलांचा हंगाम सुरू आहे. आणि फुलांचं हे परागीभवन होत असताना मधमाशांची आपण दोस्ती करू शकतो आहे. मधमाशांना आपण इथे त्यांचं मनोरंजन करू शकतो आहे, त्यांना काहीतरी मदत करू शकतो आहे. जीवो जीवस्य जीवनम हे निसर्गाचं जे चक्र आहे त्याचा आनंद घेऊ शकतो आहे. हे बघा किती पांढरी शुभ्र अशी मस्त 5 पाकळ्यांची ही आणि खूप सुगंध असणारी ही फुलं आहेत. बघा आपण बघतोय त्याचा दलपुंज पांढऱ्या रंगाचा आहे, मधले पुंकेसर आहेत थोडेसे पिवळ्या रंगाचे, आणि स्त्री केसर अजून तो जाडसर असा तो पण पिवळा आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण फूल या लिंबूचं असतं. बऱ्याच जणांना म्हणजे लिंब, परंतु लिंबूची फुलं माहिती नसतात, लिंबाची फुलं माहिती नसतात. तर तेही मी या निमित्ताने दाखवते आहे. आणि सकाळी सकाळी बघा आम्ही असे या कुंड्यांमध्ये पुन्हा ही छोटी आपली जी संक्रांतीला खण पुजण्यासाठी जी बोळकुळी आणलेली असतात तर ती इथे ठेवतो. त्याच्यामुळं ते पाणी पितात, इथे मध शोषून घेतात आणि मस्त बागडतायत आपल्या बागेमध्ये. आणि यांचं हे दुहेरी काम सुरू आहे, म्हणजे स्वतःला अन्न मिळवणं आणि आमच्यासाठी परागीभवन घडवून आणणं. तर असं हे लिंबाचं छोटंसं झाड पण अनेक कळ्यांनी अगदी लगडून गेलेलं आहे. आपण बघतोय अशा अनेक कळ्या आहेत आणि कळ्यांची झाली फुलं आणि फुलांवरच्या मधमाशांचं परागीभवन आणि एकूणच स्वच्छंदी जीवन. असं हे दृश्य पाहायलाही खूप मनोहारी आहे, सुंदर आहे आणि निसर्गाचं सौंदर्य आपल्याला नेहमीच वेडावून टाकतं. त्यापैकीच हा एक काहीसा भाग आहे. तर मंडळी, ही लिंबाची फुलं तुम्ही पण अशी बघत राहा, एकमेकांना सांगत राहा. लिंबाची पानं, नुसते पानाला हात लावला तरी त्या लिंबाचा वास येतो आहे. फुलंसुद्धा तितक्याच सुंदर सुगंधाची आहेत, सुवासाची आहेत, आपल्या बागेमध्ये दरवळणारी आहेत. आणि हा आनंद असाच एकमेकांना देत राहूया, घेत राहूया, निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटत राहूयात. धन्यवाद.